गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगिला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका मनेवानी गेली आता गे उधनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननिहितपानी मंडनं मंडनानं। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धी नवनिधी के दाता। असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपति के दासा। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक
जोडून या करचरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो भाव आलो तुझी पाया, कृपा दृष्टीने पाहे मजकडे पंढरी राया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या भरा. सेवेकरता निवडलेली दिव्याक्षर संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचे असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर केलेला परिपाक आणि त्यानंतर मिळालेलं त्याचं फळ याचं गोड वर्णन ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करताय. आयुष्यभर त्या पंढरीश परमात्म्याची अशी काही सेवा केली की आमचा अंतकाळ सुखकार व्हावा, आमचा आयुष्याचा शेवट गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट चांगला झाला, माझा शेवट गोड झाला. शेवट गोड होऊन नेमकं झालं काय? तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या माहेराला आलो. आलो निजाच्या माहेरा. माहेराला येऊन काय केलं? भेटी रखुमाईच्या वरा. माझ्या आई वडिलांना मी भेटलो. त्यांना भेटल्यानंतर माझ्या माहेराला आल्यानंतर मला कळालं इथून मागं दुःख मी का भोगत होतो, का माझ्या आयुष्यात ती दुःख होती. मला त्याची ओळख झाली, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. मागचे दुःख का होते मला आता कळालं, पण आता ते गेले का? मी माझ्या माहेराला आलो. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. शेवटच्या चरणात तुकोबाराय फार गोड सांगतात. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. वाणी म्हणजे वाचा नाही, नाही तर सहज आपण म्हणू का वाणी म्हणजे वाचा. वाणी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तुकोबारायांनी उणीव असा सांगितलाय. वाणी म्हणजे उणीव. आपण सहज म्हणतो, फार सुबलम सुफलम कुटुंब येते, भरपूर पैसा आहे, गाडी धन दौलत जमीन जुमला भरपूर आहे, त्यांना कशाचीच काही नाही. वान वान म्हणजे उणीव, उणीव नाही. तसे तुकोबाराने इथं हा शब्द घातला वाणी. वाणी म्हणजे उणीव. तुका म्हणे वाणी गेली आता, उणीव सगळी संपली. घेऊ आता घेऊ धनी. आता परमात्म्याचं नाम सोडून आम्हाला दुसरं काही घ्यायचं नाही, कारण आम्ही त्याच्या माहेराला आलो, आम्ही आमच्या गावाला आलो, मूळ स्वरूपाला प्राप्त झालो. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. असा सरळ सरळ अभंगाचा भाव आहे. उरलेल्या वेळेत आपण त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्याआधी थोडासा परिहार द्यायचा, तो असा आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलो कारण सर्वांना माहीत आहे तरी सांगून जाईल. त्याचं मूळ कारण आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे कैलासवासी भास्कर खंडेराव कांदे काकांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि पुन्हा एकदा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या दशक्रियेच्या वेळेसही मला सेवा होती आणि श्राद्धाचीही माझ्या वाट्याला आली. माझं परमभाग्य आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सुमन भास्कर कांदे, त्यांचे बंधू आहे, बहिणी आहे, भाऊजाई आहे, 2 मुलं आहे, श्री तुषार भास्कर कांदे व चिरंजीव राहुल भास्कर कांदे. 2 मुली आहे, सौ वनिता विजय कांगणे व सौ माया अनिल सानप. त्यानंतर पुतण्या आहे, पुतणी आहे, भरपूर मोठा परिवार आहे. निश्चितच त्यांच्या जाण्याने ह्या परिवारावरती काय प्रसंग ओढवला असेल हे शब्दात सांगण्याच्या पलीकडे आहे. तसं अजून बरंच आयुष्य त्यांचं शिल्लक होतं. काळाने थोडं लवकरच बोलून घेतलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण आपलं जन्म मरण हे सगळं प्रारब्धाच्या हाती नाही. आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख जे आपल्या वाट्याला येतात ते देवांनाही चुकत नाही, तर आपण फार सर्वसामान्य माणूस आहोत. गदी माडगुळकर भावार्थ रामायणामध्ये फार गोड सांगतात. लक्ष्मण ज्यावेळेस विचारतो देवा, दादा अरे आयुष्यभर कधीच कोणाचं वाईट केलं नाही, आपल्या वाट्याला हे दुःख का आलं? प्रभू रामचंद्र म्हणतात लक्ष्मणाला, दैव जास दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काय हातात नाही रे लक्ष्मणा आपल्या, आपण पराधीन आहोत. आपण
आपण वनाला आलो, तुला वाटतं कैकई मातेचा दोष? नाही नाही नाही, तिचा दोष नाही, ती निमित्त आहे. माता कैकई ना दोषी नाही दोषी तात. आई दोषी नाही, भाऊ दोषी नाही. हा सगळा खेळ चाललाय ना, हा आपल्या प्रारब्धातला आहे, आपल्या संचिताचा. फार गोड गोड वर्णन केलं गडी माडगुळकरांनी. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. आपल्या जीवनामध्ये जे होतं ना ते प्रारब्धाच्या अधीने, आपल्या हातात काहीच नाही. तुकोबाराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये जे भोग घडतात ते ईश्वराने आधीच ठरवलेले, ते आपण केलेलं कर्म आहे, ते आपल्याला भोगवून जावं लागणार. भोग तो न घडे संचिता वाचून. तुकोबाराय म्हणतात मग करायचं काय? आपण सोपं आहे, काय करायचं? म्हणून या मनी मानू नये खेदू, मनावा गोविंद वेळोवेळा. बस हे सोडून दुसरं काही करायचं नाही. सर्वांना वाटतं काका गेले, चांगलं नाही झालं देवा, पण असं समजायचं त्यांचं आयुष्यच तेवढं होतं. काळाने त्यांना तेवढंच आयुष्य दिलं होतं. जन्माला येणं आणि जाणं ह्या गोष्टी आपल्या हातात नाही. कधी जन्माला यायचं, कुठं जन्माला यायचं, कोणत्या कुळामध्ये, कोणत्या वर्णात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या योनीमध्ये, हे आपल्या हातात नाही. पण जन्म मिळाल्यानंतर जगायचं कसं आपण ठरवायचं. मग कोणत्याही कंपनीची घ्या, पण ती चालवायची कशी हे आपल्या हातात. व्यवस्थित चालवली तर जास्त दिवस टिकेल, आणि तिची एक्सपायर डेट ठरलेली आहे, तेवढ्या दिवसात ती एक्सपायर होणारच. तसं आम्ही जन्माला आलो त्याच दिवशी आमचं चार्जशीट तयार झालं. एखादा माणूस नोकरीला लागलो का त्याचं पासबुक, ते सर्व्हिस बुक तयार होतं. कधी रुजू झाला याची तारीख असते, आणि कधी रिटायर होणार याची सुद्धा तारीख असते. आम्ही जन्माला आलो की आमची सुरू झाली सर्व्हिस, आणि कधी मरणार आहोत ते सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. कुठं? आपल्या कपाळावरती. 5वीच्या रात्री ती बाई येते म्हणतात, ती सटवे नावाची बाई येते, ती आपल्या कपाळावरती आपला मृत्यू लिहून ठेवते. कधी मरणार हे आपल्या कपाळावरती लिहिलेलं आहे, पण ते आपल्याला दिसत नाही, एवढं बरं आहे. आणि आपल्याला आपलं दिसत नाही हे तर जाऊ द्या, पण समोरच्याचं दिसत नाही हेही बरं आहे. ते जर दिसलं असतं तर एवढे निवांत इथं कोणी बसलं नसतं. सगळेजण त्याच तारखेचा विचार करतात, अमक्या तारखेला मी जाणार. म्हणून ते आपल्या हातात नाही, आपल्या हातात समाधान करायचं. म्हणून आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शास्त्राने काही नियम सांगितलेले आहे, काही विधी आहे. काही विधी ह्या जिवंतपणे करायच्या असतात, आणि काही माणूस गेल्यानंतर 16 संस्कारांपैकी हा एक संस्कार आहे शेवट. जिवंतपणे काय करायचं? सेवा करायची. काय करायचं? सगळ्यात सोपा. त्यांना काय लागतं, काय नाही, का सेवा करायची? त्यांनी सर्वस्व आपल्याला बहाल केलंय महाराज. त्यांचं जीवनच आपल्याला त्यांनी अर्पण करून टाकलं. स्वतःच्या सुखाचा ते विचार करत नाही, आपल्या लेकरांचं हित कशात याचा ते विचार करतात. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या मातापित्याला धन्यता दिली. आपुलिया हिता असे जागता धन्य माता पिता तयाची. आधी आई वडिलांना धन्यता आहे. सगळ्यांनी तेच सांगितलंय. शास्त्र वेद त्यांना विचारा, ते सांगतात मातृदेवो भव पितृदेवो भव. ज्ञानोबारायांना विचारा, ते सांगतात सकल तीर्थांची ये धुरे, जे का माता पितरे तयासी वेसी कीर शरीरे लोन की जे. जगद्गुरु तुकोबारायांनी थोडं सोपं करून सांगितलं. काय सांगतात? माय बापे केवळ काश, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिक काय पुंडलिक काय जावे तीर्थास, तेने न जावे तीर्थास. पुंडलिक काय पुंडलिक काय. परब्रह्म उभे केले. काय केलं पुंडलिक रायानं? देव त्यांना भेटायला झालं. काय नाही दादा, आई वडिलांची अशी सेवा केली, देव जगाचा मालक भेटायला एवढं सामर्थ्य आहे. म्हणून जिवंतपणे सेवा. आणि मग गेल्यानंतर ह्या गोष्टी पिंडदान वगैरे आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हे मार्ग सांगितले शास्त्राने. म्हणून पिंडदान
तसं पुरुषाला पर्वकाळ जर काही सांगितलं असेल तर तो विशेष पर्वकाळ आहे हा. पुरुषासी पर्वकाळ, मात्या पित्याचा अंतकाळ, आपल्या आईवडिलांचा अंतकाळ, ते पिंडदान आपल्या जीवनातला पर्वकाळ आहे. अनेक पर्वकाळ आपल्या जीवनात येतील आणि जातील. हा पर्वकाळ परत नाही येणार आपल्या जीवनामध्ये. रोज सकाळी एक पर्वकाळ येतो आपल्या इथं, रोज आपल्या जीवनामध्ये एक पर्वकाळ येतो. रोज कोणता? सकाळचा ब्रह्ममुहूर्त हा पर्वकाळच. त्या पर्वकाळावरती उठता आलं पाहिजे. पण बऱ्याच जणांचा पर्वकाळ सकाळी 8 वाजेपासून चालू होतो. पहाटे उठणं हा पर्वकाळ आहे. आठवड्यात येणारा एक पर्वकाळ आहे. आठवड्यामध्ये एक पर्वकाळ येतो. महाराजांनी सांगितलं कोणता? सोमवार हा दिवस शंभो देवाचा प्रदोष, दह्या दुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी. आठवड्यात येणारा पर्वकाळ आहे. 15 दिवसामध्ये एक पर्वकाळ येतो, त्याला हरिदिनी एकादशी म्हणतो आपण. नारायण महाराज म्हणतात ते व्रत सोडून दुसरं आम्हाला व्रतच नाही. नामदेव महाराजांचे चिरंजीव. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कनेने साधन आमचा विषय हरिकीर्तन. आम्हाला व्रत असेल ते एकादशी. 15 दिवसाला येणारा पर्वकाळ, महिन्यातून एक पर्वकाळ येतो, त्याला अमावस्या म्हणतात, पौर्णिमा म्हणतात. 6 महिन्याला एक पर्वकाळ येतो, त्याला सूर्यग्रहण चंद्रग्रहण. वर्षातून एक पर्वकाळ येतो. 14 तारखेला आपण तो पर्वकाळ सर्वांनी साजरा केला, त्याला मकर संक्रांत म्हणतात. तुकोबाराय फार गोड सांगतात. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला साधला साधला हा पर्वकाळ. साधला साधला पर्वकाळ. साधला साधला पर्वकाळ. साधला साधला पर्वकाळ. वर्षात येणारे अनेक पर्वकाळ येतात जातात, पण हा पर्वकाळ पुन्हा येणार नाही. आईवडिलांचं दशक्रियेचं पिंडदान पुन्हा करता येणार नाही. श्राद्धाचं पिंडदान पुन्हा करता येईल का? म्हणून हा आपल्या जीवनातील एक पर्वकाळ आहे. आणि त्या पर्वकाळाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी आलो. त्यात प्रामुख्याने मला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं असे बाबांचे जावई, आमचे परममित्र, आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण विजय महाराज कांगणे, त्यांनी मला ह्याच्या 10व्यानंतरच असं समजायचं की ही सेवा दिली होती. बऱ्याच दिवसाची मला ही सेवा त्यांनी दिली. सेवेसाठी गोड अशी सर्व साथीदार मला आज लाभलेले आहेत. त्यात प्रामुख्याने आमचे विनेकरी बाबा गोंदेगाववरून आले तेही या ठिकाणी उपस्थित आहे. धनंजय महाराज आहे. त्याचप्रमाणे आमचे भोसले महाराज आहेत, प्रमोद भाऊ भोसले आहेत. ते असंच राहतं, कधी कधी विसरून जातं. त्यांच्या साथीला आपले बापू महाराज,
आमचे विजू महाराज आहे. सगळे गोंदेगावचं भजनी मंडळ या बाजूनं आहे माझ्या. तसं या गोंदेगावचे भजनी मंडळाचे फार उपकार आहे माझ्या. सगळ्यात जास्त कार्यक्रम मला कोणी दिले असतील तर त्यांच्या गावात काही कार्यक्रम असला पहिला फोन मला येतो. दाऊ असू, श्राद्ध असू, काही असू गे, वास्तुशांती. मी जर खाली नसलो तर मग दुसरं कोणाला तारीख मिळेल. पण ह्या भजनी मंडळात फार गोड स्वभाव सर्वांचं, अतिशय गोड, सांभाळून घेणारी माणसं आहेत. मृदंगावरती मृदुंग अलंकार, मृदंग सम्राट आमचे विलास महाराज जेजूरकर तेही वाकदवरून आलेले आहे. त्यांचेही आभार मानतो. आजचं कीर्तन तुम्ही आजही ऐका, काही राहून गेला असेल तर पुन्हा ऐकता येईलच तुम्हाला. आमच्या गोंदेगावचाच यूट्यूब चॅनल आमचा विनोद भाऊंचा कोणता चॅनल, गजर माऊलीचा, हा, ह्या चॅनलवरती तुम्हाला जेव्हा कधी पाहायचं असेल तर हे कीर्तन ऐका. कधीही ऐकता येईल. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड व्यवस्था आमच्या किरण भाऊंची फार गोड. जय तुळजा भवानी साऊंड व्यवस्था मरळगुई. आल्यापासून सांगायची गरज पडली नाही त्यांना मला, आणि कधी गरज पडतच नाही. कथेसाठी कीर्तनासाठी फार सुंदर अशी साऊंड व्यवस्था आहे. अतिशय गोड अशी साऊंड व्यवस्था. तुम्हाला ही लागलीच तर ते तुम्ही बोलवल्यावरही येतील. त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट घेऊन ठेवा. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व श्रोते या ठिकाणी जाणकार आहे. सर्वांच्या चरणावरती प्रणिपात करतो ना आपण सेवेला सुरुवात करू. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावर, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावर, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. बघा, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मानवाचं काही कर्तव्य. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाने माणसासारखं जगावं ही माणसाचं कर्तव्य. या जन्माला आल्यानंतर किती दिवस राहायचं आणि कसं राहायचं हे आपल्या हातात. किती दिवस राहून इथं काय करायचं हेही आपल्या हातात. नुसतं जन्माला यायचं आणि मरायचं त्याला किंमत नाही. संत महात्मे सांगतात, अरे किती वेळे जन्माला यायचं आणि किती वेळेस मरायचं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. नुसतं जन्माला यायचं आणि तेच करायचं. आद्यगुरु शंकराचार्यांचं स्तोत्र सर्वांचं पाठ झालं, पुनरपि जननम पण तेच जन्माला आल्यानंतर तेच 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 त्यात बदलच. जन्माला आल्यानंतर परमात्म्याची ओळख झाली नसेल, आम्ही कशाला आलो हे जर आम्हाला कळायला नसेल, आमचं येणं व्यर्थ आहे दा. पण संत महात्म्यांना कळतं आपण कशासाठी आलो, कुठून आलो, आम्हाला कळालं. कोठोशी कोठोनी आलाया जाशी कवन्या गावा, कुठून आलो आम्ही, कुठं जायचंय, संत महात्म्यांना कळालं. किती दिवस राहील, ती जास्त दिवस राहत नाही. त्यांचं काम झालं का लगेच निघून जातात. येताही आपल्या इच्छेनं, जाताही आपल्या इच्छेनं. आपलं मात्र थोडं वेगळं आहे. आपण पार मरायला जरी टेकलो, माणसं आथरुणावर टेकले, आता लोक म्हणतात आता किती दिवस राहतो काही नाही, तरी आपली मरायची इच्छा नाही. महाराज आथरुणावर लोक मरायची वाट पाहतात पण त्याला मरू वाटत नाही. पण संत महात्म्य नाही. ज्ञानोबा आहे फार थोडे दिवस आपल्यामध्ये राहिले, आयुष्य संपलं, आयुष्याचं कार्य पूर्ण झालं. ज्ञानोबा म्हणतात आता मला राहायचं नाही, आता मी जात, मला जायचं आहे. आणि 22व्या वर्षी ज्ञानोबा समाधीस्थ होते. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षे अमृत्यू लोकात राहील. 42 वर्षे देवाची साधना केली, आता कळाली. आणि 42व्या वर्षी कळालं आता माझं काम पूर्ण झालं, आता राहायचं नाही, आता आम्हाला जायचं. जोपर्यंत राहतात तोपर्यंत देवाविषयीच बोलायचं, देवाविषयीच ऐकायचं, भगवंताचंच कार्य करायचं. दुसरा विषयच नाही महाराज, एकच विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांना काही आवडत नाही, न आवडे जनधन माता पिता काय. भरपूर आयुष्य जगले तुकोबाराय 42 वर्ष. आता सांगितलं आता राहायचं नाही, आता मला जायचं.
काही संत मंडळी वारीला चालले पंढरपूरला. तेव्हा वारकऱ्यांकडे सांगितलं, तुम्ही एक काम कराल, त्या देवाला सांगा मला आता पंढरपूरला येता येत नाही, देवा आता मला राहायचं नाही, मला घ्यायला कधी येशील सांग ना. त्या देवाला माझा एवढा निरोप द्याल का? तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार. त्या देवाला माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. त्या देवाला सांगा, तू का म्हणे मज आठवा, मूळ लवकर पाठवा. मला घेण्यासाठी कधी येशील देवा, तुझ्या विन मला करमत नाही. रात्रंदिवस त्याची वाट पाहत आहे, त्याला भेटण्यासाठी मन नुसतं आतुर झालंय. कधी तो मला भेटेल. भेटी लागे जीवा लागली शेया, पाही रात्रंदिवस वाट तुझी. कधी येशील देवा, तू भेटत नाही, मला आता इथं करमतच नाही, माझं मन इथं रमतच. मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटवा, मज कृष्ण भेटवा बाई. कधी भेटशील. त्या देवाला हाक मारताय तुकोबारा, ये गातो माय बापा पंढरच्या राया, ये गातो माय बापा पंढरच्या राया, तो माय बापा पंढरचा राया. तुझं विनशीन वाटे छिन झाली काया, तुझं विनशीन वाटे छिन झाली काया. यातीहीन मतीहीन कर्महीन माझे, यातीहीन मतीहीन कर्महीन माझे. तुझं विनशीन वाटे छिन झाली काया, तुझं विनशीन वाटे छिन झाली काया. यातीहीन मतीहीन विनशीन वाटे क्षीण झाली काया. देवा अरे तुझ्या विना मला आता रमत, हे शरीर मला आता नको नको म्हणताय. मी असं ऐकलंय त्या प्रल्हादासाठी म्हणे तू खांबातून अवतारला, त्याच्यासाठी खांबातून आलाय ना, मग माझ्यासाठी का धावून येत नाही. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, माझा का विसर माय बापा, माझा विसर पडावा तुला. कधी मला भेटण्यासाठी सनकादिक सुद्धा येत नाही, माझा निरोप घेऊन कोण येईना. कधी मला भेटतील. सनकादिक आले, त्यांनी सांगितलं तुकोबारायांना, तुकोबाराय तुम्हाला नेण्यासाठी देव येणार आहे बरं का. विजेच्या दिवशी तुम्हाला नेण्यासाठी परमात्मा येणार. आणि देव येणार म्हटल्यावर काय आनंद. महाराज तुकोबाराय नाचायला लागले, आनंदाचे छंद, आनंदात रंग, नाचताय डोलताय बागडताय. लोकांना सांगा अरे मला नेण्यासाठी देव येणार, मी देवाच्या घरी जाणार. संत महात्म्यांना आनंद होतो महाराज देवाच्या घरी. आपलं उलट आहे, आपल्या सगळ्यांना वाटतं देव आपल्या घरी यावा, पण देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं देव आपल्या घरी आला पाहिजे, देव आपल्या घरी यावा. सगळ्यांचा अट्टहास आहे, सगळ्यांचा प्रयत्न आहे देव आमच्या घरी यावा, पण देवाच्या घरी जावं असं मात्र कुणाला वाटत नाही. पण तुकोबाराय म्हणतात मला जायचं.
लोक म्हणतात अहो कुठं जायचंय नेमकं आम्हाला सांगा तर खरी. फुल्या माहेरा जाईन मी आता 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 निरोपया संताल हातियाला निरोपया संताल हातियाला फुला माहेरा जाईन मी आता फुला माहेरा जाईन मी आता निरोपय संता हाते आला निरोपय संता हाते आला आपुल्या माये जाईन मी आता आपुल्या माये जाईन मी मला माझ्या माहेरला जायचंय मला माझ्या देवाला भेटायला जायचंय. निरोप आला निरोपया संता हाती आला निरोप आला माझा सांगावा आलाय माझं मूळ आलेलं आहे मला माझ्या माहेराला जायचंय. आणि तो दिवस जवळ आला. देव तुकोबारायांना नेण्यासाठी आला पण देवाला यायला थोडा उशीर व्हायला लागला. तुकोबाराय पुन्हा आमंत्रण पाठवायला लागले. गरुडाला सांगितलं ए गरुडा तुझ्या पायावरती डोकं ठेवतो बाबा गरुडाची पायी ठेवी वेळा देई मज अनावा तो हरी मज दिना ते उद्धरी. रुक्मिणी मातेला सांगितलं पाय तुमच्या हातात आहे ना तुम्ही मात्र तेवढा निरोप द्या. पाय रुक्मिणीचे हाती तिची यावे काकुलती. तू परमात्मा तुकोबारायला नेण्यासाठी आला. लोकांना सांगू लागले तुकोबारा अरे देवाला म्हणजे मला नेण्यासाठी चला चला कोण येतंय. लोकांना वाटलं येडा झाला तुकोबा याला संसार जमला नाही परमार्थ जमला नाही म्हातारपणी याचं चळलं डोकं याला काही जमाना. लोक शिव्या द्यायचे महाराज. तुकोबाराय म्हणतात शिव्या देताय पण एक दिवस तुम्हाला कळेल मी कोण आहे. तुम्ही म्हणसाल धन्य आहे तुकोबा त्याला नेण्यासाठी देवाला. तुम्हीच म्हणाल एक दिवस भाग्य मी तुका देखिली भाग्य मी तुका देखिली भाग्य मी तुका देखिली भाग्य मी तुका धन्य मनवी नाही हालोकी लोका भाग्य आम्ही तुका देखलिया भाग्य आम्ही तुका देखलिया भाग्य आम्ही तुका देखलिया धन्य मनवी भाग्य आम्ही देखलिया भाग्य आम्ही तुका देखलिया भाग्य आम्ही तुका देखलिया. धन्य म्हणवील इह लोकी लोका. एक दिवस तुम्हाला धन्य म्हणायला लावेल मी. तुम्ही म्हणाल अरे मी भाग्यवान आहोत आम्ही तुकोबा बघितला. आणि म्हणलेच ना लोक रामेश्वर शास्त्री म्हणलेच धन्य तुकोबा समर्थ जेनी केला हा पुरुष. म्हणलेच लोक धन्यता दिलेच. तुकोबाराय म्हणतात एक दिवस तुम्हाला लाळ घोटायला लावील मी. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. ब्रह्मज्ञान्याला सुद्धा लाळ घोटायला लावेल. कोण म्हणत होतं तुकोबाराय. सामान्य देव नेण्यासाठी आला. देवाचं विमान थोडं वरती होतं. देवाने हात दिला तुकोबारायांना या वरती या. पण तुकोबारायांना वरती काय जाता येईल.
मग तुकोबारायांनी काळाला बोलवलं. काळाला खाली इकडे इकडे. काळ म्हणे काय वाक खाली. काळाला खाली वाकवलं तुकोबारायांनी, डोक्यावरती पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळाच्या डोक्यावर पाय ठेवला तुकोबाराय. वरती गेले, देवानं हात दिला आणि विमानामध्ये तुकोबाराय बसले. मग लोक म्हणे अरे तुकोबाराय विमानात चालले. तुकोबारायला नेण्यासाठी साक्षात परमात्मा याव. तुकोबाराय म्हणतात अरे याच दिवसासाठी मी सगळा हा अट्टहास केला होता. याचसाठी याचसाठी केला होता अट्टहास. याचसाठी केला होता अट्टहास. याचसाठी केला होता अट्टहास. याचसाठी याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडे बाबा. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडे बाबा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा. अवताने पावलो विसावा. आता पावलो खुंटली या धावा तृष्णेची या तुकोबाराय म्हणतात या दिवसासाठी मी सगळा हा खट्टाटोप केला होता. याचसाठी केला होता अट्टहास. साक्षात जगाचा मालक मला नेण्यासाठी यावा. याच्यापेक्षा काय जीवनाची फलश्रुती असायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्याचा शेवट भला झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला. 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 गोड झाला माझा गोड झाला. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. माझा भाऊ गोड झाला. माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला वा माझा बहु गोड झाला. तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्याचा शेवट भला झाला, गोड झाला. प्रत्येकालाच नेण्यासाठी देव येईल असं नाही. आम्ही म्हणू म्हणजे देव नेण्याला आला, विमान आलं म्हणजेच आयुष्याचा गोड झाला का? या नुसतं याला गोड म्हणत नाही. आयुष्याचा भलं होणं, आयुष्याचा शेवट गोड होणं याची अनेक कारण आहे. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये देवाचं आलं ना समजायचं त्याचा शेवट सुद्धा गोडच झाला. आपल्या दृष्टीनं गोड होणं थोडंसं वेगळे. आपल्या दृष्टीनं आयुष्याचा गोड चांगला होणं, शेवट चांगला होणं म्हणजे काय माहिती का? लोक म्हणतात त्याच्या मौतीला लई लोक होते पण एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या नजरच पुरत नव्हती पार तिथून तर इथपर्यंत एवढे माणसं चंदनाच्या लाकडामध्ये जाळा काय ते नशीब काढून आला आणि पालखीमध्ये मिरवणूक, याला गोड म्हणत नाही. त्यानं आयुष्यभरूनच ते पापच केले, शेवट मरताना नाही देवाच त्याला शेवट चांगला होणं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरते वेळेस ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येतं तो शेवट चांगला. मग तुम्ही म्हणाल मग सोपं आहे, मरायच्या टायमाला देवाचं नाव घेतलं म्हणजे आपलाही शेवट चांगला होईल.
पण देवाचं नाव मरते वेळेस तोंडामध्ये येणं ते काय एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी जन्मोजन्मी पुण्य करावं लागतं. महाराज नाथ महाराज हरिपाठामध्ये फार गोड सांगतात. अनंत जन्मीचे सुकृत पदारी त्याचे मुखे हरी बैठा होय हरी मुखे गाता हरपली चिंता. अनंत जन्माचं पुण्य लागतं. नामदेव महाराज तर म्हणतात आम्ही जन्मोजन्मी तेच केलं. जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी ते केलं तेव्हा त्याचं नाव मुखामध्ये आलं. नुसतं एका जन्माने होत नाही. वळणच लावलं शरीराला इंद्रियाला संत महात्म्यांनी. दुसरं कामच नाही. त्यांना दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हती. दिवस ना कळे रात्र ना कळे नुसतं भजन. धंदा म्हणाल तर दुसरा धंदाच नाही. एकच धंदा. कोणता? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दुसरं बोलायचंच नाही. तुकोबाराय भजन करायचं असं रायची भंडारा डोंगरावरती असं. एक जण आलं तुकोबाराय म्हणजे काय तुकोबाराय बरं आहे का? कश काय जिजाबाई पोरं सोरं कश काय कांदे वांगे कश काय ऊस बीस ढोरं गुरं. तुकोबाराय ते चावळू नको माझ्याजवळ. नका वदवू मज पाशी प्रपंचाच्या गोष्टी. ते प्रपंचाचं बोलू नका. नाथ महाराजांच्या भाषेत सांगू का? बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल पहावा विठ्ठल जीव. ते सोडून दुसरं काहीच नाही. आम्हाला त्याचं सोडून दुसरा छंदच नाही. एकच का नाही आला गला तुझा रे छंद मला. दुसरं आता आम्हाला काही घेणं दे. भजनच रात्रंदिवस भजन. भजन सोडून त्यांचा दुसरा विषय नाही. महाराज तुकोबाराय सकाळच्या विधीला जरी जायची ते म्हणे बघू जीभच ओढून धरली. रोमा रोमातून विठ्ठल 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 याला म्हणतात साधना. महाराज म्हणजे आयुष्यभर तेच केलं आणि आम्ही आयुष्यभर संसारच करतो. मरते वेळेस आम्हाला फक्त संसारच आठवतो. अंतकाळी देवाचं नाव येण्यासाठी भाग्य लागतं. जड भरत राजानं आयुष्यभर साधना केली पण अंतकाळ हरणामध्ये अटकला. हरणच झालं. जन्माला हरणाच्या जीवनी तेव्हा संत रोहिदास महाराजांचा अंतकाळ चपलेमध्ये अडकला. पुढचा जन्म रोहिदास म्हणून जन्माला यावं लागलं चर्मकाराच्या घरी. म्हणजे अंतकाळी कसा होईल काय सांगता येणार नाही. म्हणून मरते वेळेस देवाचं नाव येणं याला म्हणतात आयुष्याचा गोड होणं. पंढरपूर क्षेत्रामध्ये चोखोबारायांचे नाव चोखोबाराय नावाचे एक संत फार विद्वान महाराज. फार देवाचं फार छंद लागलेला. रात्रंदिवस देवाचं भजन. लोक मंदिरात येऊ देत नसत. लांबूनच भजन करायचं पण शुद्ध भाव होता. उस डोंगा परी रसनो ही डोंगा. चोखोबारायांचं भजन. काय भुलला शिवरली या रंगा. भाव पाहिजे अंतकरणावर. लोक येऊ देत नव्हते पण देवाला जे मंदिरात होते त्यांचं भजन आवडत नव्हतं पण चोखोबारायांचं भजन फार आवडायचं. संध्याकाळी शेज आरती झाली देवाला झोपी लावलं का लोक घरी जायचे. देवानं उठायचं चोखोबारायांच्या घरी जायचं भजन करायला. तिथंच जेवण करायचं आणि तिथंच भजन करायचं. चोखोबारायांचं भजन ऐकलं देवाचं मन प्रसन्न झालं. देवानं आपला हार काढला आणि चोखोबारायांना दिला. पुन्हा भजन करता करता देवाला झोप लागली. पहाट झाली. पहाट झाली आणि तिकडे मंदिरामध्ये काकड्याला मंडळी आली आणि त्यांनी काकड्याला सुरुवात केली. उठा पांडुरंग प्रभात समय वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंग प्रभात समय वैष्णवाचा मेळा गरुडा परे दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडा परे दाटला. उठा सकळ जन उठले नारायण. देवा उठा काकड्याची वेळ झाली. चोखोबारायांनी देवाला घाईघाई जाग केलं. देवा देवा उठा उठा उठा. मंदिरामध्ये काकडा चालू झाला. देव घाईघाई उठले. देवानं पितांबर घ्यायच्या ऐवजी ते गोगडीच घेतली खांद्यावर आणि देव तिथं येऊन उभं राहिलं. लोक म्हणे अरे बापरे देवाच्या खांद्यावर हे कुठून आली गोदडी. देवाचा हार कुठं गेला. तेवढ्यात तिकडून तो शेला घेऊन चोखोबाराय येतच होते. मग बघितलं बापरे
यानं चोरला शेला, यानं देवाचा हार चोरला, दन 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 मारायला सुरुवात केली. चोखोबाराय म्हणतात नका रे मारू मला, मी चूक नाही केला. अरे माझं ऐकून घ्या, काही बोलू नको, देवाचा हार चोरला ना, मारा या चोख्याला. मारताय चोखोबारायन देवाचा धाव केला. धाव घाली विठो आता चालू नको मंद, बडवे मारिता ती फार काहीतरी अपराध. धाव घाली विठो आता चालू नको मंद. मला ते मारतात, शिव्या देत आहे, काय म्हणताय तुला माहितीये का देवा? विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसारे आला, शिव्या देती मजला म्हणती देव बाटवीला. शिव्या देतात मला, म्हणतात देव बाटवला. देवाला राहवलं नाही, देव विटेवरून खाली आला, म्हणला बाजूला व्हा, माझ्या चोख्याला सोडा. चोखोबारायला कडेवर उचललं, देव मंदिरात घेऊन आले. काय भाव होता महाराज, काय भक्ती होती चोखोबा. ते चोखोबारायांचं एकदा काम चालू होतं. बिदरच्या राजानं सांगितलं मोठी अशी दरड बांधायची. काम चालू असताना ती दरड कोसळली. त्या दरड खाली 300-400 लोक दबून मेले. त्या चोखोबाराय दबले. देव इकडं रडताय मंदिरात, एकटेच रडताय. नामदेवरायाले देवा काय झालं आज रडताय तुम्ही? सांगितलं अरे माझा चोखा गेलाय रे, असा भक्त पुन्हा मिळणार नाही, असं भजन पुन्हा ऐकायला मिळणार नाही. जा माझ्या चोख्याच्या हस्ते घेऊन ये. नामदेवराय म्हणे तिकडे 300-400 लोक मेले आणि आपल्या चोखोबारायांची हस्ती कशी काय ओळखायची? देवानं सांगितलं सोपं आहे, जायचं हाड उचलायचं, कानाला लावायचं, ज्या हाडातून तुला विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल ना ते हाड माझ्या चोख्यात. नामदेवराय म्हणे करत अरे जाऊन तर बघ. नामदेवराय आले, हाड घ्यायचे, कानाला लावायचे, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आवाज आला पहिल्याच हाडातून, डोळ्यातून खळकन पाणी आलं नामदेवरायांच्या. काय दादा भक्ती केली देवा. अरे माणसाचं तोंड म्हणत नाही, सांगून सांगून संत महात्मे शिनले महाराज, थकले महाराज, कोणी ऐकत. संत महात्मे तुकोबाराय पाया पडले लोकांच्या वेळ प्रसंगी. अरे बाबांनो पाया पडतो, पण तुम्ही भजन म्हणा. लागोनी या पाया विनवितो तुम्हा, कर टाळी बोला मुखे नाम. लोक म्हणत नाही महाराज. विनंती केली, शिव्या दिल्या, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी. शिव्या दिल्या महाराज, तरी लोक ऐकत नाही. आणि यांची हाड नामदेव महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणतात. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हाड घेतलं, मडक्यामध्ये टाकलं, दुसरं घेतलं, कानाला लावलं, आवाज आला नाही. नामदेवरायाला राग आला, कोण्या पाप्याचं हाडे काही फेकून दिलं. असे सगळे हाडं चेक केली, ज्या हाडातून नाव येत होता, नाद येत होता, ते सगळे भरले, देवाकडे घेऊन आले. देवानं आपल्या हाताने ते चंद्रभागेच्या गंगेमध्ये विसर्जित केली महाराज. चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये विसर्जित केले. एक दगड घेतला ना आपल्या पायरीपाशी ठेवला. देवाने नामदेव चोखोबारायांची समाधी लावली महाराज. याच्यापेक्षा आयुष्याचा शेवट काय गोड असू शकतो बर? तुकोबाराय बघाच नाही म्हणले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड देवाने समाधिस्थ करावं, याच्यापेक्षा आयुष्याचा शेवट काय गोड असू शकतो? अनेकांचा उद्धार झाला, अनेकांचा शेवट गोड झाला. माणसं जाऊ द्या, पण पशु पक्ष्यांचा सुद्धा शेवट गोड होतो महाराज. पण आपला शेवट आपल्याला गोड करता येत नाही, ही शोकांतिक आहे. रामायणामध्ये त्या पक्षाचा दृष्टांत बघा. ज्यावेळेस सीता मातेला रावण घेऊन चालला, तो जटायू आला, अरे सोड माझ्या माते, कुठं घेऊन चाल? रावणानं सांगितलं जमणार नाही, मग युद्ध कर माझ्या. युद्ध झालं दोघांचं. रावणाने जटायूचे दोन्ही पंख तोडले महाराज, जमिनीवरती पडले, विवळत होत आहे. राम 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 भजन चाललंय. त्याच रस्त्यानं लक्ष्मण चालले.
श्रीराम चालले. राम म्हणतो लक्ष्मण अरे कोणाचा तरी आवाज येतोय रे, कोणीतरी मला बोलवत आहे. आवाजाच्या दिशेने गेला, एक पक्षी पडलेला आहे. रामाने लगेच ओळखलं, जटायू. अरे काय झालं? जटायू म्हणतात देवा मला क्षमा कर. का? मी माझ्या मातेला वाचू नाही शकलो त्या दृष्टाच्या हातून, देव मला क्षमा कर. देवानं मांडीवरती घेतलं. जटायू अरे माझ्यासाठी तू आपल्या प्राणाचं बलिदान दे, तुला जीवनदान देतो मी, तुला पंख परत देतो तुझे, पुन्हा भरारी घे आकाशामध्ये. जटायू म्हणे देवा अरे वेडा झाला का? म्हणे का मला पंख नको, मला जीवनदान नको, मला आता आयुष्य नकोय. म्हणे का? अरे देवा जे भाग्य तुझ्या बापाला मिळालं नाही ते भाग्य मला आहे देवा. क्या बात. चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तुझ्या बापाला तुझी मांडी मिळाली नाही देवा अंतकाळी, आणि माझ्या समोर तू आहे, तुझ्या मांडीवरती माझं डोकं आहे, तू म्हणतो तुला जीवनदान देऊ का? काय करायचं ते आयुष्य? एकच कर. काय? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. अंतकाळी देवा तुझं नाव माझ्या मुखामध्ये असावं एवढेच. राम राम म्हणता जावो माझा प्राण, राम राम म्हणत माझा प्राण जावो एवढीच माझी इच्छा आहे देवा, मला काही लागत नाही. आणि देवाच्या मांडीवरती जटायून आपला प्राण सोडला देवा, आणि देवानं स्वतःच्या हातानं पक्षाला मुठमाती दिली. याला म्हणतात हा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. देव अंतकाळी जवळ आहे. ज्ञानोबारायांना समाधिस्थ करताय देव, याला म्हणतात आयुष्याचा शेवट गोड होणं. हा खऱ्या अर्थानं आयुष्याचा शेवट आहे महाराज. पण आपल्याला ते जमणार नाही. संत महात्म्यांनी ते केलं. तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्याचा शेवट गोड झाला. गोड होऊन मी कुठे आलो? तुकोबाराय म्हणतात मी माझ्या माहेराला आलो. अभंगाचं द्वितीय चरण. आलो निजाचे माहेर, आलो निजाचे माहेर, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाचे माहेर, आलो निजाचे माहेर, आलो निजाचे माहेर, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वर, बेटी रखुमाईच्या वर, आलो निजाचे माहेर, आलो निजाचे माहेर. बेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमायेच्या वरा. मी माझ्या माहेराला आलो. माझा शेवट चांगला झाला. शेवट होऊन मी माझ्या माहेराला. माहेर फार प्रिय असतं. तुकोबाराय तुम्ही म्हणाल तुकोबाराय माहेर गेले म्हणजे तुकोबाराय काय सासरामध्ये होते की एवढे दिवस? तुकोबाराय सासरामध्ये होते, एकटे सासरात नव्हते. आपण सगळे सासुरवाशीच आहोत. काकड्यामध्ये म्हणतात ना सकाळी, कागा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता. आपोलिया सत्ता स्वाधीनता ती नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता ती नाही. कागा सासुरवासी केले भगवंता, मज केले भगवंता. आपोलिया सत्ता स्वाधीनता ती नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता ती नाही. कागा सासुरवासे मज केले भगवंता. मला सासुरवाशीच केलंय देवात. काय माझ्या हातामध्ये? काय आपल्या हातात? काय तुम्ही म्हणाल सगळं आपल्याच हातात आहे ना. पोराला 100 द्यायचे का 200 द्यायचे का 500 द्यायचे, आपल्या ह्याच्यातलं काही आपल्या हातात नाही. कारखान्याचे साखर कारखान्याचे चेअरमन आहे, पण डॉक्टरनं सांगितलं साखर खायची नाही वो. काय आपल्या हातात मला सांग. एक जणानं 10 एकर गहू केला, 100 पोते गहू झाला, घरी घेऊन आला.
मस्तपैकी तो चाळणी बिळणी मारून पोत्यामध्ये भरला, थप्पी मारली. बाईनं त्याच्यातलं एक पायली भर दळण काढलं, गिरणीतून दळून आणलं, पीठ मस्तपैकी मळलं, तेल टाकून थोडंसं पोळी चपाती अशी बनवली, तव्यावरती अशी गरमच अशी मोडली, लगेच त्याच्या भांड्यात दिली. त्यानं घास मोडला आणि तोंडामध्ये घातला, लगेच चक्कर आले आणि टपक्यान पडला. लगेच दवाखान्यात नेला. डॉक्टरनं सांगितलं, ताई यांना सगळं खाऊ घाला पण यांना पोळी द्यायची. काय आपल्या हातात काय खायचं नाही, आपल्या हातात काहीच नाही महाराज. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आपण निमित्त मात्र आहोत. फक्त माझे माझे म्हणून वाया गेला. काय ते सासूरवाशी आहोत आपण इथं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, मी सासरात होतो आता माहेरात. तुम्ही म्हणाल सासरात आणि माहेरात काय फरक आहे? लय फरक आहे. यांना विचारा काय फरक आहे सासरात आणि माहेरात. हा जमीन आसमानचा फरक आहे सासर आणि माहेर. सासर म्हणजे सगळ्यांच्या आधी उठायचं, सगळं आवरायचं, मग बाकीचे उठतील. तिनं सगळ्यांना पाणी तापवायचं, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. सगळे जेवले बिवले का पुन्हा सगळ्याच्या आधी वावरात जायचं. आवरून सावरून संध्याकाळी पुन्हा सगळ्याच्या आधी आत लावून घरी यायचं, पुन्हा स्वयंपाक करायचा, सगळे खाऊ पिऊ घालायचे, भांडे धुवायचे, सगळ्याच्या आतरुणं टाकायचे. सगळे झोपले का मग तिनं झोपायचं. याला म्हणतात सासर. आणि तीच बाई आता माहेरात जाऊ द्या, आहे का नाही? सासर आणि माहेरामधला फरक बघा. तीच माहेरात गेली का तिला जे पाहिजे ते खाती. सगळ्यांच्या आधी स्वयंपाक झाला का लगेच खाऊन घेते, सगळ्याच्या आधी झोपून घेते. सकाळी 8 वाजले तर उठत नाही. पोरगा तिचा भाऊ उठवायला तर तायडे उठ. आई म्हणते झोपू दे रे. सासरामध्ये फार त्रास आहे तिला. झोपू दे घटकाभर, थांब तुला काय करायचंय. परत घटकाभर झोपणार. तिला वाटलं तर उठणार, आंघोळ करणार, डोकं घातलंच पाहिजे, काय नाही राहणं आपलं असंच. पुन्हा शेजारच्या जाईल मैत्रिणी का गप्पा बिप्पा मारून येईल. याला म्हणतात माहेर. मनासारखं वागता येतं त्याला म्हणायचं माहेर. मग संतांचं माहेर कोणचं? संतांचं माहेर एकच. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी, आहे भिवरेच्या तेरी. माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी, आहे भिवरेच्या तेरी. माहेर पंढरी आहे तो परमात्मा माझा बाप आहे. विठ्ठल माझा पिता, रुक्माई माझी माता. भाऊ काय सामान्य नाही. तुकोबार काय संत महात्मे आभूषणानं सांगतात, पुंडलिक माझा बंधू ख्याती त्याची काय सांग. बाई सांगते ना शेजारी पाजारी, बाई माझा भाऊ, काय सांगू माझ्या भावाची ख्याती. माझ्या भावाचं असं आहे, माझ्या भावाचं तसं आहे, माझ्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप आहे, सांगता ना भूषा. चंद्रभागा माझी बहीण, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा. माहेरातलं भूषण सांगताय संत. पंढरपूर माहेर आहे सर्व संतांनी. नामदेव महाराज सांगतात, माहेर संताचे नाम या पंढरी रायाचे. ते आमचं माहेर आहे. मुक्ताबाईनं तर फार गोड वर्णन केलंय. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई 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 जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला. ए माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या
मुळच्या घराला. मुक्ताबाईनं फार गोड वर्णन केलेलं. मी माझ्या माहेराला, पण कुठं? माझं मूळचं घर, माझं मूळचं ठिकाण कोणतं आहे? माझं माहेर त्या पंढरीश परमात्म्याचं घर, त्या देवापाशी, ते माझं माहेर आहे. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या माहेरालो आलो निजाच्या माहेरा. काय केलं येऊन? भेटी रखुमाईच्या वरा. तो माझा पिता आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. ते माझं माहेर आहे. आणि तिथं आल्यानंतर मग सुखाचीच प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. कसलंच आता दुःख नाही, कसलं टेन्शन नाही. महाराज म्हणतात, आता मला कळालं इथून मागं दुःख का होते माझ्या जीवनात, याचा मला परिहार झाला. अभंगाचं तृतीय परिहार झाला, 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 परिहार झाला. दुःखा माहेरा, अवघे दुःखा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. अवघ्या दुःखाच्या मागे, अवघ्या दुःखाच्या मागे, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. परिहार झाला मघ्या दुःखाचा मागेल्या. मागच्या दुःखांचं मला आता कारण समजलं. का दुःख होतं माझ्या जीवनामध्ये, का त्या दुःखामध्ये मी गुरफटलो होतो, का त्या दुःखांची मला जाणीव झाली नाही. पण त्याची जाणीव मला केव्हा झाली? मी माझ्या माहेराला, मला देवाची प्राप्ती झाली, परमानंदाची प्राप्ती झाली, सुखाची प्राप्ती झाली. मी माझ्या माहेराला आलो आणि खरं दुःखाचं कारण मला कळालं. आता ते दुःख माझ्या जीवनात परत येणार नाही, कारण मी माझ्या माहेराला आलो. माहेराला येऊन काय केलं? तुकोबाराय म्हणतात, भजनच केलं, त्याचं नामचिंतनच केलं. कोणतं भजन केलं? आपण सर्व सुद्धा तेच भजन करू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आणि तुकोबाराय म्हणतात, आता त्या माहेराला आल्यानंतर मला कसलीच उणीव राहिली नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे वा